पंजाबराव डख यांच्या नव्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाच वेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये हजेरी लावेल, असं डख यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 1 एप्रिल 2027 पासून नवीन एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस (ECL) फ्रेमवर्क लागू करणार आहे. या बदलानंतर बँकांना कर्ज मंजूर करण्यापूर्वी संभाव्य जोखमीचे अधिक अचूक मूल्यांकन करावे लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते नवीन नियम लागू झाल्यानंतर कमी सिबिल स्कोअर असलेल्या लोकांसाठी कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होऊ शकते. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी माती परीक्षणाचा नमुना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून जाणवणारी LPG सिलेंडरची टंचाई आता पूर्णपणे संपली असून LPGचा बॅकलॉग कमालीचा घटून अवघ्या 3.1 दिवसांवर आला आहे. म्हणजेच आता देशातील कोणत्याही गॅस एजन्सीकडे सिलेंडरचा तुटवडा राहिलेला नाही. पेट्रोल, डिझेल, LPG आणि नॅचरल गॅसचा पुरवठा आता देशभरात पूर्णपणे नॉर्मल झाला असून सर्व रिटेल आउटलेट्सवर नेहमीप्रमाणे काम सुरू झाले आहे, अशी अधिकृत माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. मुसळधार पावसाचे आगार अशी ओळख असलेल्या कोयना पाणलोट क्षेत्रात यंदा जूनच्या मध्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र उन्हाळा आणि मान्सून लांबल्याने धरणात केवळ 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्व अंगणवाड्या तसेच सर्व प्रकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. हा आदेश शुक्रवारीपासून ते 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे. गेल्या 2025-26 या वर्षातील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत नियोजन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि निकषात आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी 3 वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय सहकार पणन विभागाने जारी केला आहे.